नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन क्लास 10 साठीचा आणि आजचं जे लेक्चर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं लेक्चर नंबर 10 आहे। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड द कोएफिशियंट्स, म्हणजे रूट्सचे इक्वेशन्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे कोएफिशियंट्स आहेत त्यांचे रिलेशन काय असतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर चला बघूया आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधले रूट्सचे आणि कोएफिशियंट्सचे रिलेशन्स काय असतात। जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या। तर बघा आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ते काय असतं बघा, तर ax² + bx + c = 0 हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म आहे। ठीक आहे, पण या स्टँडर्ड फॉर्म पासून आपण जे व्हॅल्यूज फाइंड आउट करतो, म्हणजे जे रूट्स फाइंड आउट करतो ते काय असतात आपले, तर -b + √b² - 4ac अपॉन 2a आणि आपलं जे दुसरं रूट असतं ते असतं -b - √b² - 4ac अपॉन 2a। ठीक आहे, आता आपल्याला रिलेशन कशाचं बघायचंय तर अल्फा आणि बीटा हे आपले काय आले तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स आहेत। ठीक आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युले कसे तयार झाले हे बघितलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या। तर आता इथे बघा हा आपला अल्फा आणि हा आपला बीटा हे आपले दोन रूट्स आलेले आहेत। तर आता आपण काय केलं, ह्या दोन रूट्सची ऍडिशन केली, म्हणजेच काय केले तर अल्फा प्लस बीटा केले। तर बघा ह्या जे दोन रूट्स आहेत इक्वल, त्या दोन्ही रूट्सची पण काय होणार आहे इथं ऍडिशन होणार आहे, म्हणजेच काय होईल बघा, तर -b + √b² - 4ac अपॉन 2a आणि इथं परत एकदा येणार आहे इथला प्लस साइन, म्हणजे प्लस -b - √b² - 4ac अपॉन 2a। तर इथं बघा काय होईल की आता इथं -b होते प्लस √b² + 4ac आणि इथं येईल आपले प्लस मायनस होतं, त्यामुळे इथलं साइन मायनसच राहील, -b हे पण मायनसच राहणार आहे, √b² - 4ac अपॉन काय असणार आहे इथं 2a कॉमन आहे त्याच्यामुळे। आता इथं बघा b² आणि हे b² - 4ac हे काय होतं तर प्लस मायनसच्या दोन टर्म होत्या, त्यामुळे त्या दोन्ही टर्म आपल्या काय झालेल्या आहेत कॅन्सल झालेले आहेत, म्हणजेच राहिलेले टर्म बघा -b - म्हणजे -2b आलेले आणि अपॉन मध्ये काय येणार आपले 2a येणार आहे। आता इथं परत एकदा बघा -b म्हणजे ज्या वेळेला दोघांचे साइन मायनस असतात त्यावेळेला आन्सर काय असणार आहे आपलं निगेटिव्ह साइन देणार आहे आणि ऍडिशन करणार आहे। आता ह्याचे हे रूल्स आहेत, जे आपले बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या। परत एकदा इथं आडवा भागाकार पद्धत आली आहे, तोही व्हिडिओ त्या गणिताचा बेस या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे तिथेही तुम्ही बघून घेऊ शकता। आता इथे बघा -b अपॉन a आलेले, म्हणजेच काय झाले बघा, तर अल्फा प्लस बीटा = -b अपॉन a हे आपले दोन रूट्स आणि हे आपले काय आहेत कोएफिशियंट्सशी असणारा संबंध त्यांचा। ठीक आहे, आता त्याच पद्धतीने जर बघा आपण काय घेतलं तर अल्फा इंटू बीटा घेतलं, म्हणजे अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय तर अल्फा इंटू बीटा म्हणजे मल्टिप्लिकेशन घेतली। तर मल्टिप्लिकेशन मध्ये बघा इथं परत एकदा एका ब्रॅकेटमध्ये काय येईल आपलं -b + b² - 4ac अपॉन 2a आणि परत एकदा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -b - √b² - 4ac अपॉन 2a। ठीक आहे, आता इथं ज्या वेळेला आपण काय करणार आहे तर इथं काय होतं बघा, तर इथं आता या ठिकाणी बघा -b प्लस आहे आणि इथं -b मायनस आहे, म्हणजेच आपले परत एकदा आयडेंटिटी यूज करायला लागेल। तर कुठली आयडेंटिटी येणार आहे बघा, तर a - b आणि a + b असं असेल तर आपण काय घेतो तर a² - b² घेतो, म्हणजेच या टर्म्स येताना काय येणार आहे बघा इथं तर -b² येणार आहे आणि इथं परत एकदा -√b² - 4ac होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2a × 2a म्हणजे किती आलेले आहेत आपले 4a² म्हणजे स्क्वेअर झालेले दोन्ही टर्मचा। तर इथं बघा -b ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं आलेले b² मायनस, आता इथं ज्या वेळेला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट होतो त्यावेळेला काय होतं गेट कॅन्सल होतं आणि इथं बाहेर मायनस साइन आहे, त्यामुळे आतले साइन्स काय होणार आहेत आपले चेंज होणार आहेत, म्हणजेच हा होईल आपला -b² आणि प्लस 4ac अपॉन 4a²। आता इथे बघा +b² आणि -b² होतं ते गेट कॅन्सल झालेलं आहे आणि राहिलेलं काय टर्म आहे आपली तर 4ac अपॉन 4a² आलेलं आहे। इथे 4 गेट कॅन्सल झालेलं आहे, इथल्या a ला इथला एक गेट कॅन्सल झालेला आहे, म्हणजेच
अल्फा इंटू बीटा काय येणार आहे आपलं, तर सी अपॉन ए हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. म्हणजेच ज्या वेळेला द सम ऑफ द रूट्स असतं त्यावेळेला काय असणार आहे, मायनस बी अपॉन ए असणार आहे. आणि ज्या वेळेला अल्फा इंटू बीटा असतं त्यावेळेला काय असणार आहे, सी अपॉन ए हे आपले काय असणार आहेत, तर कोइफिशियंटचं त्याच्या रूटशी असलेलं रिलेशन्स आहेत. आता आपण याच्याशी रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आता बघणार आहे. त्याच्याशी रिलेटेड असणारा फर्स्ट क्वेश्चन आपण बघतोय. क्वेश्चन काय बघा, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² plus 6x minus 5 is equals to 0, then find alpha plus beta and alpha into beta. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. फर्स्ट आपण इक्वेशन्स राईट करून घेणार आहे. 2x² plus 6x minus 5 is equals to 0. Comparing with ax² plus bx plus c is equals to 0. म्हणजे हा आपला काय झालेला आहे, स्टँडर्ड फॉर्म झालेला आहे. ए किती आहे आपला, तर 2 आहे. बी किती आहे आपला, तर 6 आहे. आणि सी किती आहे आपला, तर -5 दिलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजेच देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय असतं, तर -b अपॉन ए. आता -b म्हणजेच काय असणार आहे बघा, -6 अपॉन ए किती आहे आपला, तर 2 आहे. म्हणजेच 2 3 जा 6 म्हणजेच -3. म्हणून अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -3 ही आपली काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. आणि त्याच पद्धतीनं अल्फा इंटू बीटा केलं तर सी अपॉन ए असतं. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर -5 आहे. आणि ए ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. म्हणून अल्फा इंटू बीटा हे काय असणार आहे, -5/2 हे एक्झाम्पल झालेलं आहे. दुसरा क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे आपल्याला, तर द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन. डिफरन्स म्हणजे काय, तर सबस्ट्रॅक्शन. दोन रूटची सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला काय दिलेलं, तर x² जे इक्वेशन आहे ते बघा, x² - 13x plus k is equals to 0 is 7. म्हणजे त्यातला डिफरन्स जो आहे तो किती दिलेला आपल्याला, तर 7 दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर k ची व्हॅल्यू यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायची. तर फर्स्ट आपण काय करणार आहे, लेट इक्वेशन काय आपलं, x² - 13x plus k is equals to 0 आहे. ठीक आहे. कंपेअरिंग केलं, कंपेअरिंग विथ काय असणार आहे बघा, तर x² plus bx plus c is equals to 0 असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा a is equals to किती आहे, 1, b is equals to किती आहे, -13 आणि c is equals to काय आहे आपलं, तर k आहे. ठीक आहे. आता अल्फा प्लस बीटा काय असतं आपलं, तर -b अपॉन ए, मायनस इंटू ब्रॅकेट -13 अपॉन ए ची व्हॅल्यू 1. इथं तर मायनस आणि मायनस डबल का घेतले, तर ऑलरेडी या बी ला मायनस साइन होते आणि बी ची व्हॅल्यू जी आहे त्याला मायनस साइन आहे, त्यामुळे डबल आपण काय घेतलेलं, -13 घेतलेले. म्हणजेच बघा इथं अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय आलेलं आहे, 13. आपण नंबर 1 टाकू याला. ठीक आहे. आता गिव्हन इक्वेशन काय सांगितले, तर डिफरन्स बिटवीन ऑफ द रूट्स. म्हणजेच काय असणार आहे आपलं, तर अल्फा मायनस बीटा गिव्हन कंडिशन. अल्फा मायनस बीटा हे किती दिलेले आपल्याला, 7 दिलेले. आता परत एकदा आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये जावे लागेल आणि ते इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते आपण इथं बघणार आहे. पण जर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स अजूनही तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. होल लेसनची प्लेलिस्ट ती तुम्ही बघून घ्या. तर बघा आता इथं आपण काय करणार आहे, तर दोन इक्वेशन्स आहेत आपले, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 13 आहे आणि दुसरा आहे आपला अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 7 दिलेले आहे. ठीक आहे. मग आता इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे, दोन्ही इक्वेशनची ऍडिंग करणार आहे. ऍडिंग 1 and 2 म्हणजेच काय होईल बघा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 13 आणि अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 7 आहे. ऍडिशन केल्यामुळे अल्फा अल्फा 2 अल्फा झाले, प्लस अल्फा मायनस अल्फा गेट कॅन्सल झाले. 13 प्लस 7 म्हणजेच किती आलेले आहे, 20 आलेले आहे. म्हणून अल्फा इज इक्वल्स 20/2 म्हणजे डिवाइड मध्ये गेलेले आहे, म्हणजेच किती आलेले आहे बघा, 10. अल्फा इज इक्वल्स टू 10. देअरफॉर आता आपण बीटाची व्हॅल्यू काढतो. बीटाची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार आहे, इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू ती सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच इथे बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे 10 प्लस बीटा इज इक्वल्स टू 13. पुट इन 1 केलेलं आहे इथं मी. तर इथं बघा बीटा इज इक्वल्स टू 13 मायनस 10 म्हणजेच किती आलेले आहेत आपले, 3 आलेले आहेत. देअरफॉर आता मल्टिप्लिकेशन घेतले, अल्फा इंटू बीटा मल्टिप्लिकेशन घेतले तर काय असतं आपलं, तर सी अपॉन ए असतं. अल्फाची व्हॅल्यू किती होती आपली, 10. बीटाची व्हॅल्यू किती होती, 3. सी ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं, तर के. आणि ए ची व्हॅल्यू किती आहे आपली, तर ए इज इक्वल्स टू 1 आहे. म्हणजेच 10 3 जा किती होतं, 30 आणि अपॉन मधला 1 आपण पकडत नाही किंवा लिहित नाही, त्यामुळे के इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं, 30 हे आलेलं आन्सर
क्वेश्चन नंबर 3 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तो खरंच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण बोर्ड एक्झामला हा 3 किंवा 4 मार्काला विचारला जातो. तर बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, कशाची व्हॅल्यू करायची बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि सेकंड आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल बघा, तर गिव्हन इक्वेशन काय आहे आपलं, तर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल्स टू 0 कंपेअरिंग केलं, कंपेअरिंग विथ काय असणार आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस bx मायनस c इज इक्वल्स टू 0 प्लस c इज इक्वल्स टू 0. देअरफॉर a किती आहे आपला 1, b किती आहे 5, c किती आहे आपला मायनस 1. आता अल्फा प्लस बीटा काय असतं, तर मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार आहे आपली, तर 5 अपॉन 1 म्हणजेच मायनस 5 अपॉन 1 म्हणजेच आन्सर काय असणार आहे याचा मायनस 5 असणार आहे. त्याच पद्धतीनं अल्फा इंटू बीटा जर घेतलं, तर अल्फा इंटू बीटा घेतलं तर इथं काय असतं, तर सी अपॉन ए, सी ची व्हॅल्यू काय होती आपली मायनस 1 अपॉन 1 म्हणजेच काय आली मायनस 1 आलेली. ठीक आहे. आता आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ आपण. तर फर्स्ट क्वेश्चन होता आपला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता यासाठी आपला फॉर्म्युला आहे की अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, हा आपला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधला फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय करायचे, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. म्हणजेच काय करायचे बघा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती होती, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस 5 होती, म्हणजे मायनस 5 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे बघा, तर मायनस 1 आहे. आणि परत एकदा अल्फा प्लस बीटा किती आपलं, तर मायनस 5 आहे, ती व्हॅल्यू पण इथे आपण सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच बघा 5 5 चा 25 आणि 25 5 चा काय असतं, तर 125. आणि ज्यावेळेला आपण क्यूब करतो त्यावेळेला येणारा आन्सर हा काय असतो, जर निगेटिव्ह असेल तर त्याचा आन्सर पण काय असतं, निगेटिव्ह असतं. आता इथं बघा तिन्ही साइन्स निगेटिव्ह आहे, म्हणजे आन्सर इथं काय असणार आहे, निगेटिव्हच असणार आहे. 3 1 जा 3 आणि 3 5 चे किती होतील आपले 15 येतील. म्हणजेच 5 5 10 कॅरी ओव्हर 3 4 140 हे आपलं मायनस 140, मायनस मायनस प्लस साइन मायनस, म्हणून आन्सर जे आलेले आहे ते काय किती असणार आहे आपलं, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू मायनस 140 हे आपलं काय आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे आपला, काय आहे बघा, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता यामध्ये पण काय असणार आहे, फर्स्ट ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आता हे फॉर्म्युले कसे तयार झालेले आहेत, तर जे आपल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा नॉर्मल फॉर्म्युला होता बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच आपण काय घेतलं बघा, आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे होती, म्हणून ए प्लस 2ab होतं, तिकडे आल्यावर काय झालेलं मायनस 2 अल्फा बीटा झालेलं आहे. आता यामध्ये पण आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे, म्हणजेच काय होईल बघा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू होती आपली मायनस 5, म्हणून मायनस 5 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा म्हणजेच मल्टिप्लिकेशन किती आली होती, मायनस 1, म्हणून मायनस 1 टाकले. 5 चा स्क्वेअर म्हणजे मायनस 5 चा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे 5 5 चे किती आलेले आपले 25 आलेले, मायनस मायनस परत एकदा प्लस 2 झालेले आहेत, म्हणजे त्यांचं जे आलेले ते आलेले 27. म्हणून अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू 27 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट अजूनही मला येत नाहीत, त्यामुळे मलाही लक्षात येत नाही की तुम्हाला माझी गणितं समजतात की नाही समजत. त्यामुळे प्लीज कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.